नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। महाराष्ट्र बँकेत परमनंट भरती निघालेली आहे। 2024 ही नवीन भरती निघाली असून ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी इथे जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहे, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, वय 22 ते 35 वर्षापर्यंत इथे तुम्हाला वय असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। वेतन श्रेणी 16,000 ते 40,000 तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे आणि अर्ज पद्धती ही ऑनलाईन करायची आहे। संधी सोडू नका, लगेचच तुम्ही इथे अर्ज हा करू शकता। चला तर मग आपण सविस्तर व्हिडिओ पाहूया। महाराष्ट्र बँक भरती निघालेली आहे। बघा, 2024 ही बँक भरती आहे। मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक अंतर्गत लेखनिक आणि अधिकारी या पदासाठी 24 जागांसाठी इथे भरती होणार आहे आणि पात्र उमेदवारांकडून इथे अर्ज मागवण्यात येत आहे। 27 नोव्हेंबर 2024 पर्यंत तुम्ही इथे अर्ज हा करू शकता। त्याच नंतर पहा, विभागाचे नाव काय आहे, मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट कॉर्पोरेशन बँक विभागाचे नाव किंवा बँकेचे नाव आहे आणि कॅटेगरी काय आहे, प्रायव्हेट बँक जॉब असणार आहे आणि तिथे वयोमर्यादा काय आहे, 22 ते 35 वर्षापर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। कोण अर्ज करू शकणार आहे, महाराष्ट्रातील उमेदवार इथे अर्ज हा करू शकतात आणि अनुभव आणि फ्रेशर इथे लागणार आहे का, तर नाहीये। फ्रेशर किंवा अनुभवी दोन्ही विद्यार्थी इथे अर्ज हा करू शकतात आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे आणि वेतन श्रेणी किती भेटणार आहे, 15,000 ते 40,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। अर्ज फी आहे का, तर अर्ज फी नाहीये आणि नोकरीचे प्रकार कसे आहे, रेग्युलर बेसिस परमनंट जॉब असणार आहे आणि निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे, तर लेखी परीक्षा इथे घेतली जाणार आहे। अप्लाय स्टार्ट कधीपासून झालेला आहे, तर 14 नोव्हेंबर 2024 आजपासूनच फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे आणि आपला लास्ट डेट कधीपर्यंत आहे, तर 27 नोव्हेंबर 2024 पर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता। नोकरीचे ठिकाण कुठे आहे, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड आणि बुलढाणा या ठिकाणी तुम्ही नोकरीचे ठिकाण असणार आहे आणि या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। आणि अधिकृत वेबसाईट काय आहे, तर ही अधिकृत वेबसाईट दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। बघा, अशा प्रकारचं नोटिफिकेशन आहे। पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन अंतर्गत ही भरती होणार आहे। त्याच अंतर्गत मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट कॉर्पोरेशन लिमिटेड या बँकेअंतर्गत भरती होणार आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, बुलढाणा या ठिकाणी या शाखा आहेत। त्या शाखेमध्ये लेखनिक आणि अधिकारी या पदासाठी इथे पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज इथे मागवण्यात येत आहे। त्याच पद्धतीने बघा, लेखनिकचे किती जागा आहेत, 19 जागांसाठी इथे वॅकन्सी आहे आणि अधिकारीसाठी 5 जागा आहे आणि शैक्षणिक पात्रता दोन्ही पदासाठी सेम असणार आहे। बघा, मान्यताप्राप्त विद्यापीठातून आवश्यक इथे लागणार आहे आणि त्याच पद्धतीने MSIT असणे गरजेचं आहे किंवा इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट कोर्स असेल तर MSIT ला ऑप्शन तर इथे चालणार आहे आणि इतर ITI GDC हे काही झालेलं असेल, यांचं सर्टिफिकेट असेल तर यांना प्राधान्य देण्यात येणार आहे आणि अनुभव असेल तरी प्राधान्य देण्यात येणार आहे। पण फ्रेशर सुद्धा इथे अप्लाय करू शकणार आहेत आणि फ्रेशर सुद्धा भरले जाणार आहेत, त्यांना ट्रेनिंग दिलं जाणार आहे। किमान तुमचं 22 ते 35 वर्ष इथे असणं गरजेचं आहे। 31/10/2024 पर्यंत तुम्ही या एजमध्ये बसत असाल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। लेखी परीक्षा शुल्क आहे 708 रुपये इथे तुम्हाला अर्ज फी लागणार आहे, तर तुम्ही ते भरू शकता आणि तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे ही सुद्धा माहिती इथे देण्यात आलेली आहे। तुम्हाला 15 दिवसात ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करायचा आहे आणि ह्या ईमेलवरती तुम्हाला जाहिरात प्रसिद्ध केलेल्या तारखेपासून तुम्ही 15 दिवसात हा फॉर्म भरू शकता। म्हणजे 14 तारखेपासून इथे फॉर्म म्हणजे जाहिरात आलेली आहे 14 तारखेपासून, तर त्यापुढे तुम्ही फॉर्म भरू शकता। म्हणजेच 27 तारखेपर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकणार आहात आणि तुम्हाला जर माहिती ह्या वेबसाईटवरती कळवण्यात येणार आहे। इथे वेबसाईट दिलेली आहे, या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही फॉर्म सुद्धा भरू शकणार आहात आणि अर्ज हा तुम्हाला मेलवर पाठवायचा आहे। या ईमेलवरती पाठवू शकता किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्ही पाठवू शकणार आहात आणि या ईमेलद्वारा तुम्हाला जर तुम्ही अर्ज फी भरली असेल तर ती सुद्धा तुम्हाला अर्जासोबत पावती जोडायची आहे आणि ती पावती सुद्धा तुम्ही इथे पाठवू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। खूप चांगली संधी आहे, सोडू नका, लगेचच तुम्ही अर्ज करू शकता। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला
सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.